आता आपण उभे आहोत उमरज नंबर 1 या गावामध्ये. या गावामध्ये आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक या ठिकाणी एकदम चुरशीच्या सुरू झालेल्या अगदी काही दिवसावर या ठिकाणी मतदान प्रक्रिया या ठिकाणी आलेली आहे. आता आपण उमरज नंबर 1 मध्ये आहोत. या पद्धतीने कशा पद्धतीने या ठिकाणी वार फिरतय व कशा पद्धतीने उमेदवार कोण लोकांपर्यंत पोहोचले, कशा पद्धतीने या ठिकाणचं नियोजन आहे हे आपण काही नागरिकांकडून जाणून घेतो. आपल्यासोबत एक इथलचे स्थानिक नागरिक देखील आहेत, त्यांच्याकडून आपण समजून घेणार आहोत. दादा नमस्कार, काय नाव आपलं? अंबरनाथ हांडे, उमरज. उमरज. आता या ठिकाणची जिल्हा परिषदची निवडणूक आहे, पंचायत समिती निवडणूक लागलेली आहे. कशा पद्धतीने या ठिकाणचं वारं आहे? आता उमेदवार आपल्याला माहित आहे, भाजपाकडून बंटी कोकणे असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषदचे उमेदवार घड्याळाकडून विजय कुराडे आहेत, त्याचबरोबर मंगेश अण्णा काकडे देखील आहेत. कशा पद्धतीने आता नियोजन आहेत आतापर्यंत? आता थोड्या दिवसावर मतदान प्रक्रिया येऊन ठेपलेली आहे. बरोबर आहे. काय आले, सर्वच पक्षांनी जोरदार तयारी करून प्रचार चालू आहे. परंतु आमच्या गावचा इतिहास असा आहे की आमच्याकडे नेहमी स्थानिक जो आमदार असेल त्या बाजूनी जास्त कल पहिल्यापासून राहिलेला आहे. स्थानिक आमदार म्हणजे कोण? स्थानिक आमदार शरददादा सोनवणे किंवा त्या काळात वल्लभ शेट होते किंवा नंतर अतुल शेट होते. म्हणजे विद्यमान जे आमदार असतील जे आमदार असतील त्यांच्या बाजूनी साधारणतः आमचा गावचा विचार केला तर इथून मागची पार्श्वभूमी अशी राहिलेली. आता विद्यमान आमदार म्हणजे कसं, विकासाच्या दृष्टीने तुमचं गाव कल घेते का? विकासाच्या दृष्टीनं म्हणण्यापेक्षा स्थानिक आमदार जो ज्या वेळेला असेल तर त्याच्या नेतृत्वात जे उमेदवार असतील त्यांच्याकडे जास्त कल राहिलेला आहे. आता स्थानिक आमदार शरददादा सोनवणे यांना 1-1.5 वर्ष झाले निवडणूक लढून. आता ते विद्यमान आमदार आहेत. काय विकास निधी या गावात आलेला आहे का? कशा पद्धतीने? नाही, विकास निधी आलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच लोक सर्वसामान्य सगळे विचार करून पुढचा निर्णय घेतात. आता जिल्हा परिषदची निवडणूक आहे, जिल्हा परिषदचे उमेदवार देखील आता माहिती झालेले आहेत. आता म्हणू शकत नाही की जिल्हा परिषदचे उमेदवार आम्हाला माहितीच नाही. बहुतेक सगळ्यांना माहिती आहे. माहिती झाली. कशा पद्धतीने आता उमरजचा कल दिसतोय, कुणाचं पारड जड दिसतंय? तसा जर विचार केला तर शिंदे गटाचं पारड जड आहे असं म्हणायला हरकत नाही. शिंदे गटाचं म्हणजे धनुष्यबाण. आता धनुष्यबाण चिन्हावर मंगेश अण्णा उभे. मंगेश अण्णांच्या बाजूनी बऱ्यापैकी कल राहील, कारण मागच्या वेळेला त्यांचं थोड्याफार मार्कांनी म्हणजे मला तर वाटतं बोटावर मोजण्याजोगे 1-2 मतांनी काही पराभव झाला. तर एक लोकांची अशी अपेक्षा आहे की जेणेकरून मागच्या वेळेला तुल्यबळ राहिल्यामुळं जास्त करून त्यांच्या बाजूनी कल राहील असं वाटतं. काय सहानुभूतीची लाट म्हणा किंवा माग त्यांची जी इच्छा राहिली अपूर्ण ती पूर्ण करून प्रत्येक वेळेला उमेदवार वेगवेगळा जर आला तर तो कशा पद्धतीने काम करतोय काय नाही या दृष्टिकोनातून आमचं गाव विचार करतं जास्त करून स्थानिक लोक. आता पंचायत समिती देखील निवडणुका लागलेल्या आहेत, त्यांच्यासोबत जे पंचायत समितीचे उमेदवार आहेत ते देखील आपल्याला ज्ञात आहेत. ते कशा पद्धतीने या ठिकाणी? आता जिल्हा परिषदेला ज्या वेळेला लोक काय विचार करतात, आपण जिल्हा परिषदेला हा उमेदवार दिला तर त्याच्या खालचा त्याच जर असेल तर काम करायला बरं पडेल किंवा आपली जी विकास कामं असतील त्या संदर्भामध्ये निश्चितपणे पाठपुराव्याला बरं राहील. या हेतूची धनुष्यबाण शिंदे गटाचे जे जयसिंग पोटे म्हणून उमेदवार आहेत त्यांच्याच बाजूनी कल राहील असं मला वाटतं. किती टक्के तफावत वाटते? आता किती टक्के आघाडीवर असू शकतात हे पारड जड? आता ऍडव्होकेट विजय कोराडे देखील चांगल्या पद्धतीने रन करतायत, प्रचार देखील त्याचा चांगल्या पद्धतीने. कोराडेंनी पण इथून मागच्या वेळेला आमच्याकडे त्यांनी अगोदर एक मेळावा घेतला होता किंवा प्रचार पण चालू आहे. त्यांचंही पारड तसं चांगलं आहे, परंतु लोकांच्या मनात काय हे निश्चित सांगू शकत नाही. परंतु इथून मागची जी पार्श्वभूमी पाहिली तर 60-40 या हिशोबाने मतदान सरासरी होते. आता उमरजचं पाहिलं तर आता विधानसभेला देखील उमरज 1 उमरज 2 हे जास्त करून शरददादा सोनवणे यांना वोटिंग करतं. कशाचा हेतूने, म्हणजे काय त्यांची सासरवाडी असू, म्हणजे काय सासरवाडीचा निश्चितपणे फायदा होतो म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही, कारण सासरवाडी असल्यामुळं निश्चितच त्या पद्धतीने जनता विचार करत असेल किंवा आमचे जे प्रश्न आहेत, ओझरचा आमचा हा जुन्या गावातून जो पोल होणार आहे ओझरला, या दृष्टिकोनातून लोकांना पर्यायी कारखान्याशी संपर्क जवळ होईल किंवा पर्यटनाअंतर्गत जोडलं जाईल या दृष्टिकोनाने लोक विचार करतात. त्या सहानुभूतीने जर करत असतील तर काही सांगता येत नाही. आता मंगेश अण्णा आता जवळजवळ 7 वर्ष लोकांच्या सुखदुःखात असं म्हणलं जातं. काय अनुभव एक?
नाही, कोणाचंही जर काय असं सुख दुःखाचं किंवा काही हे असेल तर ते निश्चितपणे प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थिती असते. मग या सहानुभूतीचा फायदा होऊ शकतो. आता या भागात तुम्ही चर्चा आता तुमच्या कानावर येत असेल, लोकांचा कल म्हणजे नेमकी आता तुम्ही म्हणताय लोकांचा 60-40 अशा पद्धतीने असू शकतो. अजून खूप दिवस जायचे, म्हणजे अजून 3-4 दिवस जायचे महत्वाचे. काय याच्यात तफावत होऊ शकते का निवडणूक सेट झाली? कोणता उमेदवार काय करल हे सांगू शकत नाही. जनतेच्या मनात काय आहे हे निश्चितपणे आपण नाही मांडू शकत, पण इथून मागची एक पार्श्वभूमी पाहता अशा पद्धतीनं वातावरण राहिलेलं आहे. काही उमेदवार आर्थिक प्रलोभनाचे काही संकेत भेटतात का? काही आता वावड्या बऱ्याचशा उठल्या जातात कार्यकर्त्यांमध्ये. नाही, होतं तसं, वावड्या तर उठल्या जातात, परंतु शेवटला कोण काय करते हे काही सांगू शकत नाही. म्हणजे मतदान तुम्हाला काय वाटतं, आर्थिक प्रलोभनाच्या मागे चालेल की विकासाच्या दृष्टीने किंवा चेहरा? माझं वैयक्तिक मत असं राहील, विकासाचा चेहरा बघून जनतेने मतदान करावं. आर्थिक प्रलोभन घेऊन जर मतदान केलं तर आपण शेवटी हानी करून घेऊ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे किती म्हणलं तरी आपण त्या उमेदवाराच्या आगेन जातोय असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. नक्कीच आपल्यासोबत हे स्थानिक या ठिकाणचे नागरिक होते. आपल्यासोबत इकडं काही नागरिक देखील आहेत. याच पद्धतीने त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने या ठिकाणचं वार आहे. दादा नमस्कार, काय नाव? नमस्कार, माझं नाव चंद्रकांत मारुती हांडे, राहणार उमरज. राणा उमरामणी. उमरज एक. आता कशा पद्धतीने आता पंचायत समिती जिल्हा परिषदचं वारं या ठिकाणी फिरतंय, कशा पद्धतीने हे वारं आपल्याला दिसतंय? राष्ट्रवादीचं पारडं जड आहे, शिवसेनेचं पारडं जड आहे का भाजपाचं? तुम्हाला काय सांगू, आता इथून मागे असे ना कधीच झाले नाही असे. पंचायत समिती जिल्हा परिषदला कोण कुठल्या पक्षात जाते, कोण काय करते अजून नक्की नाही, डिक्लेअर नाही. कोण शरददादा पूर्वीपासून सेनेची अपक्ष, हो, हो. बरोबर ना. मंगेश दादा मागच्या वेळेस एक मताने पराभव एक झाला. मता पडली, नंतर ते उभाठा मध्ये होते, नंतर आता इकडे गेले, आता कुठे गेले, दादांकडे गेले. म्हणजे कार्यक्रम नक्की कुठे जायचं, कुठे असा प्रश्न पडला ना मला हे म्हणायचे. आता उबाटाचे या ठिकाणचे उमेदवार, आता मी ना खास उभाटाचा माणूस आहे, तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे असा विषय. आता कार्यकर्ता कुठं, उबाटाचा कार्यकर्ता कुठं? नाही, मग आता तेच मला म्हणायचं, मग आता आम्हाला यांचंच काम करावं लागणार, मंगेश अण्णाचं. म्हणजे मंगेशांना पहिले उबाटत होते, आता शिवसेना शिवसेना आता काय करायचं दुसरं, आता मशालीचा आमचा उमेदवारच नाही ना. म्हणजे मशालेचा उमेदवार नसल्यामुळे उबाटाचं काम. हा, मग त्याला गेलाच नाही काय. आता काही लोक म्हणतात, काही शिवसैनिक असतात उबाटाचे आहेत, धनुष्यबाणाचे आहेत, ती बोलतात की हे धनुष्यबाण पहिला पूर्वी धनुष्यबाणच, बरोबर ना. मग आता 2 पक्ष झाल्यामुळे काय आलं, उद्धव साहेबांना मशाल मिळाली, धनुष्यबाण शिंदे साहेब घेऊन गेले, बरोबर. आम्ही उभाटामध्येच राहिलो. आता उबाटा शिवसैनिक किंवा धनुष्यबाणाचे शिवसैनिक हा. ते घड्याळ सहसा वळले जात नाही. एकतर नाही, आता हा धनुष्यबाणाचा आता ज्याचा त्याचा विषय, आता कोणाला कुठे जायचं त्याचा विषय. बरोबर. धनुष्यबाणाचा उमेदवार हा उबाटाला मतदान करू शकतो, उबाटाचा धनुष्यबाणाला करतो. हा. काही कार्यकर्ते असं म्हणतात की घड्याळाला मतदान उबाटाचे शिवसैनिक किंवा धनुष्यबाणाला करत नाही. काय तुम्हाला वाटतं? करतील ना. आता काय उभाटाचे काय काय म्हणणार, आम्ही यांना करू, विजय शेट कोरेगाव त्यांना करू असं म्हणतात काही काही. का याचं कारण काय? आता एक आमचं ज्याचा त्याचा विषय. आता विजू सरांचा संपर्क या ठिकाणी त्यांनी केलेला, आता हे कार्यक्रम केले, 2-3 कार्यक्रम महिलांच्या गाडीने, 2-3 कार्यक्रम, सहानुभूती म्हणून त्यांना मतदान करतील. नवीन चेहरा, नवीन चेहरा असंच आहे ना, असं म्हणावं लागेल. काय उमरतचा कल कसा वाटतोय, कशा दृष्टीने आता माझ्या अंदाज तुम्हाला सांगू का, आमच्या इथं इतिहास असा आहे का 70% आमचं म्हणजे गाव विरोधी शिवसेनेच, जनता पक्ष जनता 70%, बाकी 25-30% फक्त विरोधी, म्हणजे काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो. आताची बरी सांगता येणार नाही काही. आता परिस्थिती कशी असू शकते? आता नाही सांगता यायची, आताची कोणची सांगता येत नाही. का कारण काय असू? आता पक्ष झाले, कार्यकर्ते झाले जास्त, कोण कोणाचं ऐकत नाही असा विषय झालेला आहे ना. पक्षांची ताटातूट झाली, एकाच पक्षाच्या त्या 3 पक्ष झाली. आता मंगेशांना लोकांच्या सुख दुःखात आहे असं म्हटलं जातं, येतात ना दररोज प्रत्येकाच्या सुख दुःखात 7 वर्ष 8 वर्ष त्यांनी काढले. बरोबर आहे. लोकांच्या या आहेत. आता हेच तुमचे दादा ग्रामस्थ म्हटले की ते मंगेशांना आमच्या सुख दुःखात आहे, आर्थिक प्रलोभन येतील जातील आम्हाला, पण शेवटी आम्ही विकासाच्या दृष्टीने कामाचा माणूस पाहिजे. आता लोक काय कामाचा माणूस पाहिजे, कामं झाली पाहिजे. आता आमचा ओझर उमरचा प्रश्न मार्गी लागायला आमदार शरद सोनवणे लावतील मार्ग. काय आता कसं काय 10 वर्षापूर्वी त्यांनी शब्द दिला होता, काय वाटतं आता? नाही सांगता यायचं. मध्ये 5 वर्ष त्यांना भेटले नाही भेटले मध्ये. काय आमदार शरद सोनवणे काय संदेश, काय सांगा, काय सांगत लवकर पूर्ण का? हो, आता वडील आहे तो भाग वेगळा आहे, कुठलं वर सरकार येतो, कुठं काय येतं तो विषय वेगळा आहे, बरोबर ना. आणि आमची इच्छा मग तो पण व्हायला पाहिजे.
पूल व्हायला पाहिजे, म्हणजे उमरज ओझर जोडणारा जो पूल आहे तुमच्या बरोबर पिंपवली पासून डायरेक्ट जुन्नर पर्यंत जाणार तो. म्हणजे ओझर जवळ कारखाना जवळ येईल. हा सगळं सगळ्या गोष्टी. आपल्यासोबत या ठिकाणचे काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून देखील जाणार आहोत. दादा, आता हे वारं जे फिरतंय कशा पद्धतीने कुणाचं पारडं जड वाटतंय? आता कसं आहे, आता लगेच तर काही सांगू शकत नाही. आता अगदी तुमचं जे 2-3 हा दिवस वैयक्तिक राहिले. जे आमचं मत आहे किंवा आम्ही जे बाबा ठाकरेंची माणसं आहेत, आम्ही त्याच पक्षात राहणार. आता तो पक्षच तो नसल्यामुळे आता बुवा शिंद्यांना थोडस हे करतात. समजा हे जे काय आहेत पिंपवून आता मंगेश अण्णा पहिले उभाट्यात हा होते. बरोबर ना, ते झालं जयसिंग पोटे जातात. आता आम्ही त्यांच्याबरोबरच काम करणार. आता इकडे पंचायत समिती देखील उमेदवार आहेत तुमच्या गावचे, जयसिंग पोटे देखील आहेत. 30-40 वर्ष त्यांनी देखील या ठिकाणचं बऱ्यापैकी संपर्क वाढवलेला आहे. हा आहे ना, बरोबर आहे ना. आता आम्ही जवळ म्हणजे कसा उमरजचा कल कसा वाटतो? 30-40, 40-50 का 60-40? नाही, आता असं तर लगेच नाही सांगू शकत. परंतु कसं आहे, आता पहिल्यापासून गाव विरोध असल्यामुळं जवळजवळ तो पण तसाच राहणार. काय आमदार शरद सोनवणेचा इकडे विकास झालाय का? आता 1-1.5 वर्षात किती प्रमाणात काम आले? आता कामांबाबत तसं नाही, पण आहे म्हणजे त्यांचे नेहमी लक्ष असतं उमरज गावावर. नेहमी ते वारंवार हे करतात किंवा पाहतात. फुलाचं वगैरे त्यांनी आश्वासन दिलं. आता काही निधी वगैरे थोडसा का अपूर्ण पडला असं घेतले. हेच आपल्यासोबत काही ग्रामस्थ या ठिकाणी होते.